ओम नमः शिवाय. 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 इच्छा हराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरी ब्रह्म गोळ. उमापती भैरव विघ्नहारी, तुझबीन शंभो मज कोण तारी. आज आपल्या कैलास राणा मालिकेचा चौथा भाग. मागच्या सोमवारी आपण शिवशंकराशी एकत्रित माहिती. आज आपण शिवाच्या काही रूपाची माहिती पाहणार आहोत. सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यातील हा चौथा सोमवार. या महिन्यात भगवान शिवाची आराधना उपासना केली जाते व त्याचबरोबर त्यांच्या कथा वाचल्या जातात आणि त्याचे श्रवणही केले जाते. शिवपुराणात भगवान शिवाच्या विविध अवताराच्या कथा सांगितलेल्या आहेत. भगवान शिवाचे 10 विशेष अवतार आहेत. पिप्पलदा, नंदी, भैरव, अश्वत्थामा, शरभ, दुर्वासा ऋषी, हनुमान, वीरभद्र, अर्धनारीश्वर आणि किरात. आज आपण यापैकी 5 अवताराची माहिती पाहणार आहोत. 1. शरभ अवतार. आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच की हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केलेला होता. हिरण्यकश्यपाला मारूनही भगवान विष्णू शांत होत नव्हते. हे लक्षात येताच भगवान शिवाने शरभ अवतार घेतला. भगवान शिव अर्धे हरिण आणि अर्ध पक्षी शरभाच्या रूपात अवतरले. शरभ हा 8 पाय असलेला प्राणी होता. तो सिंहापेक्षा जास्त ताकदवान होता. शरभजींनी भगवान नरसिंहाला शांत होण्यासाठी प्रार्थना केली, स्तुती केली, पण ते काही शांत झाले नाही. त्यावेळी शरभ देवाने नरसिंह यांना शेपटीत गुंडाळून घेतले आणि ते उडाले. नंतर मात्र नरसिंह शांत झाले व त्यांनी शरभावताराची माफी मागितली. हे रूप सर्वेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. पिप्पलाद मुनी. पिप्पलाद मुनी हा अवतारी शिवांचा मानला जातो. ते दधीची ऋषीचे पुत्र होते. त्यांनी आपल्या मुलाला बालपणी सोडले. एके दिवशी पिप्पलादांनी देवांना याचे कारण विचारले असता त्यावेळी देवांनी त्यांना सांगितले की शनीमुळे असा अशुभ योग निर्माण झालेला आहे आणि ज्यामुळे तुम्ही पिता पुत्र हे वेगळे झालात. हे ऐकताच त्यांना राग आला आणि पिप्पलादांनी शनीला नक्षत्रातून खाली पडण्याचा शाप दिला. त्या शापामुळे शनी महाराज खाली पडू लागताच इतर देवतांनी पिप्पलादांना शनीला क्षमा करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी त्यांनी शनीला सांगितले की जन्मानंतर 16 वर्ष कोणालाही त्रास देऊ नये. शनीने ते मान्य केले. तेव्हापासून पिप्पलाद मुनीचे नाव घेतल्याने शनी दोष दूर होतो असे सांगतात. 3. नंदी अवतार. शिलाद मुनी नावाचे एक ब्रह्मचर्य ऋषी होते. त्यांनी लग्न केलेले नव्हते. एके दिवशी त्यांच्या पूर्वजांनी शिलादाला एका मुलाला जन्म देण्यास सांगितले. मुलाचा जन्म झाल्यासच आपला वंश पुढे चालू राहील असे त्यांनी त्याला सांगितले. त्यांनी सांगितलेले ऐकून अपत्य प्राप्तीसाठी भगवान शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. प्रसन्न होऊन शिवांनी शिलाद यांना तुमच्या घरी पुत्र रूपात जन्म घेईल असे वरदान दिले. काही काळानंतर एके दिवशी नांगरणी करीत असताना शिलाद मुनींना जमिनीत एक मूल सापडले. शिलाद याने त्याचे नाव नंदी ठेवले. शिवजींनी नंदीला गणाध्यक्ष केले आणि तो नंदीचा नंदीश्वर झाला. 4. भैरवदेव. शिवपुराणानुसार भैरवदेव हे शिवाचे रूप आहे.
एकदा ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघेजण स्वतःला सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत होते आणि वादही घालत होते. तेव्हा शिवजी तेजपुंज अशा एका व्यक्तीच्या रूपात प्रगट झाले. त्या रूपाला पाहून ब्रह्माजी म्हणाले की अरे तू माझा मुलगा आहेस. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडता शिवजी संतापले. तेव्हा शिवानी त्या व्यक्तीला सांगितले की तू कालप्रमाणे दिसल्यामुळे तू कालराज आहेस आणि उग्र असल्याने तू भैरव आहेस. कालभैरवाने ब्रह्मदेवाचे 5वे शीर कापले होते. यानंतरच कालभैरव काशीमध्ये ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले. 5. अश्वत्थामा. महाभारतात द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो. गुरु द्रोणाचार्य यांनी अपत्य प्राप्तीसाठी भगवान शंकराची तपश्चर्या केली होती. त्यावेळी प्रसन्न होऊन भगवान शिवाने वरदान दिले की ते आपला पुत्र म्हणून अवतार घेतील आणि त्याने अवतारही घेतला. श्रीकृष्णाने अश्वत्थामा याच्या कपाळावरील रत्न काढून कलियुगाच्या शेवटपर्यंत भटकत राहण्याचा शाप त्याला दिला होता. आज आपण इथेच थांबणार आहोत. उर्वरित 5 अवतार आपण पुढच्या सोमवारी पाहणार आहोत. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र. विघ्नेश विश्वंभर स्त्रीनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.